डबल ए या ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर आणि सध्याच्या घडीला एक गाव एक संघ या फॉर्मॅटमधला एक दमदार आणि दर्जेदार बॅटर म्हणून सातत्यानं त्याची ओळख त्यानं स्वतःनं निर्माण केली आहे. अगदी दर्जेदार आणि दमदार खेळ सातत्यानं आपण त्याच्या वतीनं पाहतो. प्रतीक पाटील जो सध्या स्ट्रायकर एंडकडनं, समोर महारूप भाबे. म्हणजे हे बॅटल खूप रंगतदार आणि दर्जेदार असेल. महारूप वर्सेस प्रतीक. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल करता गेलेत आणि एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं प्रतीकनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. धावसंख्या 0 1 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड वेगानं गोलंदाजी करणारा महारूप भाबे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघा दोन्ही स्टार खेळाडू ते आपल्याला एक स्क्रीनवर वेगवेगळ्या फ्रेममध्ये पाहायला मिळाले. विश नेटवर्कची हीच खासियत आहे, जी गोष्ट दाखवायला हवी ती गोष्ट योग्य वेळी ते लाईव्हच्या स्वरूपानं आपल्याला दाखवतात. चांगला बॉल इथे मात्र ऑन साईडला वळवलाय. चेंडू एक सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय. डबल करतात तिथे खराब फिल्डिंग. 2 चालल्या असत्या 4 नाही. तिथे अगदी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. जिथे 2 होत्या तिथे 4 दिल्या. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय 4. अगदी फलंदाजालाही अपेक्षा नव्हती की मला चौकार मिळेल, कारण अगदी शांततेने टॅप करत बॉल चालला होता. अतिरिक्त घाई ती तिथे आपल्याला पाहायला मिळेल आणि नेहमी आपण म्हणतो ना की अति घाई संकटात नाही, ती अति घाई ते संकटात नेती. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. वेगानं गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून महारूप भाबेला ओळखलं जातं आणि तो गोलंदाजी करतोय सध्या. यावेळेस मात्र बॉलला फक्त दिशा दिली. फलंदाजांनी सावध पवित्र घेतलाय. महारूपच्या विरोधात खेळताना तिथे बॉलला फक्त दिशा देत आहेत. सिंगल डबलवर लक्ष केंद्रित करतायत. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते येते 6 या आकड्यावर. या ओव्हरचे 3 चेंडूचा खेळ तो झालाय. प्रतीक पाटील तो कशा पद्धतीने रिॲक्ट होते महारूपच्या विरोधात ते इथे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. पुढचा बॉल महारूपचा प्रतीक करता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. कट केला, बॉलला टर्न केलं, आतल्या बाजूने खेचला आणि विकेट किपरच्या हातामध्ये रेलाय. एक निर्धाव चेंडू. हे बघा तिथे आत आला होता. खूप चांगला बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीक स्वतःवर थोडासा नाराज तो पाहायला मिळाला. तो चेहरा आपल्याला दाखवला जातोय. एक्सप्रेशन तेही टिपणं खूप गरजेचं असतं आणि ते सध्या आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ. त्यानंतर धावसंख्या 6 या आकड्यावर आहे. इथे अपील ती आपल्याला पाहायला मिळाली. बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघालाय. महारूप खूप चांगली गोलंदाजी करतोय. उगाच या खेळाडूला एवढं मोठं नावलौकिक ते प्राप्त झालं नाही. मोठं नावलौकिक त्याच्या दर्जेदार खेळानं, दमदार वेगवान गोलंदाजीनं त्यानं निर्माण केलंय. तो महारूप भाबे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळला गेला. ऑफस्टंपच्या बाहेर जागा मिळाली, रूम मिळाली. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 2 धावा कंप्लीट झाले आणि टेंभुर्णीकर वेगवान रनिंग करता ओळखले जातात. हलकीशी चुकी झाली ना तर लगेचच रन्स त्या पळून घेतात आणि इथे तब्बल 3 धावा त्या पळून काढल्या. या 3च्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला झालाय. विकेट न बहाल करता अगदी शांततेने खेळ करताना 9 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्या. स्मृती संतोष मोहिते 11 या नावानं आपण टेंबिवली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज बाबू आलाय. आणखी एक वेगवान गोलंदाज बाबू खान, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण गोलंदाजी करत असताना पाहताय. बघूया बाबू खानची गोलंदाजी ती कशी असेल या ओव्हरची. समोर स्ट्रायकर एंडकडनं प्रतीक पाटील. या वेगवेगळ्या कॅमेराच्या अँगल्समधनं तुम्हाला ज्या वेगवेगळ्या फ्रेम आहेत त्या तिथे दाखवल्या जात आहेत.
त्यावेळेस प्रतीकनं टॅप केले बॉलला, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न तो धोकादायक असू शकतो, कारण चांगली थ्रो, एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकार असताना 10 या आकड्यावर. महापोलीकर अगदी चांगली मेहनत करतायत. युवा खेळाडूंचे हे दोन्ही संच आहेत. टेंबिवली पाहिलं, महापोली पाहिलं, दोन्ही टीम जर आपण पाहिलं तर युवा खेळाडू आहेत, टॅलेंटेड खेळाडू आहेत, जे खूप चांगला परफॉर्मन्स मैदानात देत आहेत सध्या. यावेळी चांगला बॉल, अपील, मात्र त्यामध्ये कुठलाही दमखम नाही आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला निर्धावच्या स्वरूपानं. हा बघा, हा चेंडू अगदी बॅट अँड पॅडच्या मधनं गेला, कुठलाही संपर्क नव्हता तिथे. एक निर्धाव चेंडू आलाय. डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला एकंदर या ओव्हरचा दुसरा बॉल, तोही योग्य टप्प्यावर बाबू खान त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. तोच बाबू खान पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र मनीषनं वळवण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट लावली जाईल का, रिस्क तर घेतली होती, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर लेगबाईकची एक रन जी दाफलकावर जोडली गेली आहे. शांतता मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करणं गरजेचं आहे आणि तेच काम सध्या होत आहे. मनीष तो पूर्णपणे स्ट्रगलमध्ये आहे. चेंडू त्याच्या नजरेतनं हटतायत, बॉल सिंगलमध्ये कन्वर्ट होत आहेत. मोठे फटके ते पूर्णपणे लुप्त पावलेत आणि एवढं जास्त शांत राहून ते या मैदानात चालणार नाही. तर महापोली हा एक चिवट खेळाडूंचा संच आहे. टेंबिवली आणि महापोली या दोन टीम मधला एक कडा आणि बडा संघर्ष तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला, एक क्षेत्ररक्षक तो बॉलवर येतोय. एक रन ती दाफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न धोकादायक असू शकतो, त्यामुळे एकच रनवर इथे समाधान मानावं लागेल. खूप जास्त शांत ठेवलं इथे असं म्हणावं लागेल, कारण प्रतीक सुद्धा खूप चांगली किंवा विध्वंसक फलंदाजी करतोय असं चित्र नाही आहे. त्यानं 6 बॉल फेस केलेत आणि 6च धावा दाफलकावर जोडल्यात. बाबू खानच्या विरोधात रन बनवणं तेवढंच कठीण होतं जेवढं मारूफ भाभेच्या विरोधात आपल्याला रन बनवणं कठीण पाहायला मिळालं. चांगला बॉल पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. शॉर्ट फाईन लेग आहे तिथे. एक रन, त्यापेक्षा जास्त पुन्हा एकदा मिळणार नाही. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. संतोष मोहिते स्मृती हा संघ आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहत आहे. त्यांच्या विरोधात टीम जीवी स्पोर्ट्स महापोली या दोन टीम मधला हा संघर्ष तो मैदानाच्या आतनं सुरू आहे. बाबू खान योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करतोय. मारूफ आणि बाबू या दोघांमध्ये सातत्यानं थोडंसं चर्चासत्र ते सुरू आहे. कानमंत्र देत आहेत, एकमेकाशी बोलतायत, कारण दोन्हीही वेगवानतेचे गोलंदाज आहेत. यावेळेचा फटका तो फसलाय, बॉल हवेत आहे. बाबू खान डाऊन दी बॉल आणि कॅच कॅरी झालाय. मोठी विकेट, त्यानंतरचं सेलिब्रेशन ते पाहण्यालायक आहे. प्रतीक पाटील त्याला माघारी परतावं लागेल. एक मोठा झटका टीम टेंबिवलीला. प्रतीक बॅक टू द डगआउट. दोन ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झाला. या 2 ओव्हर नंतर दाफलकावर 13 धावा 1 विकेटच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचा अटॅक जर आपण पाहिला तर खूप चांगला तो आपल्याला पाहायला मिळतोय टीम जीवी स्पोर्ट्स महापोलीकडनं. नवीन गोलंदाज आकाश परियार सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महापोली संघाचा आणखी एक युवा धुरंधर खेळाडू जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं एकमेकांमध्ये सल्ला मसलत ती सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोनिश तो फलंदाजी करण्याकरता आलाय. मोनिश आणि मनीष अशी ही जोडी आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच खूप महत्वाची, खूप रंगतदार आहे. भिवंडी ग्रामीण मधले हे दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये या जव्हार नगरीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ भिवंडी तालुक्याला बिलॉंग करतात, जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत एकमेकाच्या विपक्षामध्ये, ज्यांच्यामध्ये ही लढत ती सुरू आहे. यावेळेस मात्र हा बॉल मिडल ऑफ द बॅट, स्वीट व्हॉइस अँड लॉंग डिस्टन्स
ते इथे आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल मिड विकेटच्या बाहेर, सीमा रेषा पार, तडाखा तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार 6. अगदी दर्जेदार. महाराष्ट्रात बैठकीची लावणी आणि बैठकीचा क्रिकेटमधला फटका दोन्हींना पसंती आहे आणि इथे बैठकीचा फटका तो पाहायला मिळाला. बॉलला उंच हवेतनं सीमारेषेच्या पलीकडे आकाशच्या विरोधात आक्रमण ते आपल्याला पाहायला मिळालं. गुडघ्यावर बॅलन्स करत असताना बॉलला फेकलंय. पुढेच एकदा गुडघ्यावर बॅलन्स केला, बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. बॉल वेगाने चाललाय लॉंग लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 2 धावा त्या इथे सहजतेनं धाफलकावर जोडल्या जातील. या दुहेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 21 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. 2.2चा खेळ तो आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष आणि मोनिश अशी जोडी मैदानामध्ये आहे. मात्र मनीष ज्यानं आपला गिअर आता चेंज केलाय फलंदाजीचा आणि चांगल्या पद्धतीने फटकेबाजी तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधनं इथे जरूर परावर्तित झालाय. आकाश परियार पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता पुन्हा एकदा मनीषच्या विरोधात. यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरता बॉलला हवेत खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये कोणी नाहीये त्यामुळे दुसऱ्या धावेकरता प्रयत्न तो इथे केला जाईल. वेगवान थ्रो जरी आला तरी विकेट मधली तेज दौड त्यामुळे 2 धावा इथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 1 विकेटच्या पतनानंतर 45 प्लस धावा जर धाफलकावर उभ्या राहिल्या तर एक खूप चांगली टोटल ती आपल्याला इथे पाहायला मिळू शकते. संतोष मोहिते स्मृती टेंबिवली हा संघ आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. चांगला बॉल होता खोलो टप्प्याचा. इथे बॅकलिप खाली करायला भाग पाडला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं इथे स्ट्रायकर एंडकडे येण्याची संधी मोनिशला मिळाली आहे. बघूया मोनिशचा खेळ तो इथे कसा असेल. फटकेबाजी कशा पद्धतीने करेल. डावकुरे हाताचा एक महत्त्वाचा बॅटर या टीमचा जो सध्या स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोनिश स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे गोलंदाजानं आकाश परियारनं मोनिशला सांगितलं आणि परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. विकेटचं बटन क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. ऑफ्टॉनच्या बाहेर शफल झाला होता. पुढच्या दरवाजामध्ये पेट्रोलिंग सुरू होती मात्र मागच्या दरवाज्यातनं चोरानं आपलं काम तिने तमाम केलंय. विकेट ती मिळवली. अगदी दर्जेदार चेंडू तो हाताळला गेला आणि विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. चोवीस धावा या राफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो अजूनही शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी. आकाश पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला होता मात्र त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. योग्य टप्प्यावरचा मारा करणं गरजेचं होतं आणि तो योग्य टप्प्यावरचा मारा त्याच्या वतीनं तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला शांत ठेवलं. डबल सिंगलवर लक्ष केंद्रित करायला भाग पाडला आणि जशी संधी मिळाली यष्टी उडवण्याची तिथे यष्टी उद्ध्वस्त केली. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलं ते बॅटर मोनिशला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंदार आलेत. आकाश आपल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन चांगला बॉल आहे तिथे फक्त दिशा दिली. एक सिंगल करता खेळले. डबल सुद्धा मिळू शकते मात्र तिथे स्टॉप केलं. थांब असं सांगितलं गेलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 या आकड्यावर 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धाफलकावर धावसंख्या 25ला 2. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम संतोष मोहिते स्मृती टेंबिवली हा संघ आपण पाहतोय.
3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक मतीन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. मतीन खोतकर आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. चांगली गोलंदाजी केली होती या आधीच्या मॅचमध्ये. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये योग्य टप्प्यावरचा मारा मतीन खोतकरकडनं आपल्याला पाहायला मिळाला होता. नेक्स्ट मॅच काठ्या मारुती आणि शैलेश इलेव्हन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. यावेळेस मात्र हा बॉल तिथे वळवला. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतो. एक रन तिथे धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते येते 27 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या टेनिस बॉल क्रिकेट खूप बिझी शेड्यूल झालं आहे. खेळाडूंचा वेगवेगळ्या विभागांमध्ये सातत्यानं स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे काही संघ ते उशिराने येत आहेत. थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं आहे कारण नाईट सध्या अंतिम चरणामध्ये आहेत. या आठवड्यातच जास्तीत जास्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम तो या सीझनचा समाप्त होईल आणि मग रबर बॉल क्रिकेटकडे आपण वळू. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंच हवेत उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचा कॉल तो फसला गेला. जो क्षेत्ररक्षक झेल खाली आला होता त्याला शेवटच्या मोमेंटला तिथे इट्स अ माय कॅच म्हणून आवाज आला आणि त्यानं त्या चेंडूवरचं लक्ष ते सोडून दिलं. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे तब्बल 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 29 धावा. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 29 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. काट्या मारुती संघाचे संघनायक आणि टीम सातपाटी शैलेश इलेव्हन सातपाटी संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. या ओव्हरनंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. इथे हा बॉल प्रचंड वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये नेला. तिथे बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे. पंचांकडनं फेअर बॉल आला होता मात्र तिसऱ्या पंचाची मदत ती इथे घेतली गेली आहे. बघूया तिसऱ्या पंचाच्या वतीनं काय डिसिजन येत आहे. तिथे चेक केलं जात आहे तपासलं जात आहे. पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलं गेलंय. मात्र गोलंदाजी महापोलीकरांची आज खूप जास्त प्रभावी. नाईटमध्ये महापोलीकर नेहमीच चांगला परफॉर्म ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग ते नाईटच्या वेगवेगळ्या कुठल्याही स्पर्धा असो. इट्स अ फेअर बॉल. विकेटच्या मागे गेल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला होता बाहेरच्या बाजूने. मात्र जोपर्यंत विकेटमध्ये होता तो रीचमध्ये होता आणि त्यामुळे तिथे फेअर बॉल असा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल तिथे मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल राहिला. बॉल निर्धावच्या स्वरूपाने आलाय. खूप जास्त स्ट्रगल मनीषचा आपल्याला पाहायला मिळते कारण 12 बॉलमध्ये त्याने 19 बनवलेत. टीमची धावसंख्या 29. 3.4चा खेळ झालाय. लो स्कोरिंग मॅचकडे या मॅचची वाटचाल ती आपल्याला पाहायला मिळते. हो हाय व्होल्टेज ड्रामा तो प्रेक्षकांना पाहायचा होता. मात्र थोडीशी नाराजी फलंदाजीच्या माध्यमातून इथे जरूर ती पाहायला मिळते. 1 रनला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये इथे विकेटचं पतन माघारी परतावं लागेल. 1 रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 30 या आकड्यावर. अवधूत कामत जे इथं आलेत ॲज अ कॅप्टन.
चला काट्या मारुती संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्याकरिता लवकरात लवकर संपर्क साधा. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पाच चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर 30-3 अशी स्थिती आहे. शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळाचा तो इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या पूर्णपणे सीमित 30 या आकड्यावर. यावेळेस मात्र थोडासा अतिरिक्त बाहेर राहिलाय का तर हो, पंचांनी तिथे वाईटचा इशारा दिलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचती येते. एकंदर 31 इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 31 धावा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम बॉल तो प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया शेवटच्या बॉलवर मतीन कशा पद्धतीने गोलंदाजी इथे करताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल मतीनकडनं आपल्याला पाहायला मिळालाय. ऑन साईडला वळवलं गेलं क्षेत्ररक्षक. खराब फिल्डिंग. आणखी एक खराब क्षेत्ररक्षणाचा नजराना. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 35. शेवटच्या बॉलवर हा चौकार आलाय ना, हा उत्तरार्धामध्ये महागडा जरूर ठरू शकतो. 35 धावा दाफलकावर विजयाकरता 36 या धावसंख्येचं लक्ष. ज्या संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो त्यांच्या वतीने घेतला गेलाय. मॅचकडे आपण जाऊया. विजयाकरता इथं 36 या धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय आणि या 36 धावसंख्येला कशा पद्धतीने धावफलकावर लावलं जाईल, काय घडेल या मॅच मध्ये ते आपल्याला जरूर पाहायचं इथनं. शेवटच्या बॉलवर जो चौकार आला ज्यानं 35 लढण्याजोगं बळ निश्चित निर्माण झालंय.
चला सलामीचे बॅटर्स खूप जास्त वेळ जातोय. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. ऑलरेडी थोडासा उशीर झालाय त्यामुळे विनंती आहे इथे सलामीचे दोन्ही बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय कारण घड्याळात बरोबर 1:45 वाजलेत. चला लवकरात लवकर दोन्ही बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. जास्तीचा वेळ घेऊ नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता सैफ आणि साथीनं महारूप पहिल्या ओव्हर करता फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजच्या ट्रॅकवर षटक क्रमांक 1 जे हाताळण्याकरता गोलंदाज वेदांत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 मध्ये वेदांतला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. चला मॅच सुरू करा. वेळ खूप जास्त जातोय. विनंती आहे दोन्ही टीमला जास्तीचा वेळ घेऊ नका आणि मॅच त्या कंटिन्यू ठेवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. महारूप आणि सैफ अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये जवार चषक 2026 या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. अंडर फ्लड लाईट खेळवली जाणारी स्पर्धा आहे. कौशिक मंडप डेकोरेटर्स पालघर ज्यांच्या वतीनं या फ्लड लाईट्स त्या इथे लावल्या गेल्यात आणि खूप छान काम कौशिक मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीने केले गेले कारण स्टेडियम लाईट्स त्या इथे या स्पर्धेकरता वापरल्या गेल्यात. आपण प्रत्येक पोलवर जर पाहिलं तर स्टेडियम लाईटचा वापर तो केला गेला. त्यामुळे खूप चांगल्या फ्लड लाईट त्या इथे पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल कट करण्याचा इरादा होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. तिथे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपानं हाताळताना इथे चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये नेला. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणखी एकदा त्याच टप्प्यावरनं चेंडूला वळवलं फिरवलं विकेट किपरच्या हातामध्ये नेला. हे बघा समोर डावकुरे हाताचा बॅटर असतानाही त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी ती सध्या सुरू आहे. 35 लागल्या ना तिथे एक लढण्याचं बळ ते नक्की टेंबिवली संघाला मिळालंय. या 35 बरोबर खूप चांगल्या पद्धतीने लढताना टेंबिवलीचा संघ तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळू शकतो. कारण चिवट खेळाडूंचा संच आहे. लढणं त्यांच्या प्रत्येकाच्या रक्तात आहे. यावेळेस मात्र हा बॉल सैफनं उडवून फेकून दिलाय. 2 बॉल गोलंदाजाचे असले म्हणून काय झालं. तिसऱ्या बॉलवर मला माझं अस्तित्व ते दाखवायचंय आणि ते सिद्ध करायचंय. बॉलला उडवून फेकून दिलंय. ओव्हर द काऊ कॉर्नर सीमा रेषा पार षटकार. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकारामध्ये चेंडू परावर्तित झाला. या 6च्या मदतीने आपलं वैयक्तिक खातं आणि सांघिक खातं ते उघडलं गेलंय. चांगली फटकेबाजी करण्याकरता सैफला ओळखलं जातं आणि चांगल्या फटक्यानं आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात ती इथे त्यानं केली. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी ती करतोय वेदांत. कारण समोर डावकुरे हाताचा फलंदाज असतानाही त्याला शांत ठेवण्याचं काम जे त्याच्यावर पडलंय आणि तेच काम योग्यतेनं निभावत असताना आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टमवर पडला आणि पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं इथे बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल. ऑफस्टमच्या किती जास्त बाहेर आहे ते तपासलं जाईल.
इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस. 5 बॉलचा खेळ 6 ही धावसंख्या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक आहे. विजयाकरता अजूनही इथे 30 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. पहिल्या 5 बॉलवर 6 धावा, एक जो षटकार आलाय त्यानं त्या 6 धावा धाफलकावर जोडल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा त्याच लाईनचा बॉल फलंदाजाला बीट केलंय, मात्र हा अतिरिक्त बाहेर आहे. वाईटचा इशारा आलाय. मात्र तिथे फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ इथे त्यांच्या वतीनं प्रतीकच्या वतीनं रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूया, चेक केलं जातंय, तपासलं जातंय तिथे. इथे तिसऱ्या मंचांचं असं म्हणणं आहे की गोलंदाज बरोबर त्या लाईनच्या समोर आहे, त्यामुळे अंपायर्स कॉल तो कंटिन्यू राहील. रिव्ह्यू लॉस नसेल, पुढे रिव्ह्यू तुम्हाला घेता येईल. गोलंदाज त्या लाईनच्या समोर आहे आणि त्यामुळे रिव्ह्यू लॉस नसेल, तुम्हाला रिव्ह्यू या डावात पुन्हा घेता येईल. इथे वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती आणि धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते इथे एकंदर 7 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडूचा खेळ समाप्त. अखेरीस 7 ही धावसंख्या राफलगावर आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज वेदांत तो सज्ज होत असताना पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू तो हाताळला गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आलाय. ओव्हर ती इथे समाप्त झाली. या पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त. अखेरीस धावसंख्या 7. इथे कमी धावा खर्च केला म्हणून टेंबिवली संघ खुश आहे आणि विकेट न गमावली त्यामुळे महापोली संघ खुश आहे. दोन्ही संघाकरता संमिश्र खेळ राहिलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ 7 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. 29 या धावसंख्येचं लक्ष ते समोर अजूनही बाकी आहे. या 29 धावा दाफलकावर लावताना थोडीशी जमछाक जरूर होणार आहे, मात्र या 29 लावण्याचा प्रयत्न तो सर्वतोपरी केला जाणार आहे. इथे टीम जीवी स्पोर्ट्स महापोलीकडनं विकेट हातामध्ये येत. प्रतीक पाटील सारखं एक मोठं आव्हान यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर त्यांच्या विरोधात पेश केले गेले. बघूया या आव्हानाला कशा पद्धतीने सामोरे जात आहेत, कशा पद्धतीने इथे खेळ तो मैदानाच्या आतनं रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं समोर महारूप भाबे ज्याला आपण बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडकडे पाहत आहे. बघूया तो कसा खेळतोय, कशा पद्धतीने रन आपल्या टीम करता इथे बनवतोय. एक ऑलराऊंडर आहे महारूप भाबे. यावेळेस मात्र ऑन साईडला तिथे फटक्याला खेळलं. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न असेल का, मात्र हा ना ते सुरू होतं. त्यामध्ये विकेट जाण्याची शक्यता असते, कारण कॉलिंगमध्ये जेव्हा गडबड असते तेव्हा मग तुमची विकेट ती बहाल होऊ शकते. इथे 1च्या मदतीनं दाफलक ते पुढे सरकते आणि 8 वर जात आहे. थोडासा स्ट्रगलमध्ये इथे सैफला आपण जरूर पाहिलंय. तो स्ट्रगल आणखी कंटिन्यू ठेवला जाईल प्रतीककडनं, की त्या स्ट्रगलमधनं बाहेर येताना सैफ आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. काय घडेल या मॅचमध्ये ते येणारे 5 बॉल आपल्याला इथे महत्त्वाचे ठरणारे पाहायचे आहेत, कारण या 5 बॉलवर मॅचचं पुढचं भवितव्य ते दडलंय. कारण प्रतीकच्या विरोधात योग्य त्यानं रन्स आल्या तर थोडंसं प्रेशर ते जरूर कमी होईल. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. या चुकीचं भुगतान करावं लागेल. इथे 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आणि 2 धावा या क्षेत्ररक्षकांच्या चुका परवडणाऱ्या नाही आहेत. म्हणूनच क्रिकेटच्या खेळाला बुद्धिमत्तेचा खेळ असं म्हटलं जातं. तुम्ही तुमची बौद्धिक क्षमता त्या क्षणाला कशा पद्धतीने वापरता, तुम्ही काय विचार करता त्या क्षणाला, ते खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तिथे अंदाज बांधत खेळ करणं गरजेचं होतं. तो अंदाज चुकला आणि त्यामुळे 2 धावा आल्या. इथे मात्र अगदी चांगला फटका तो पाहायला मिळाला. खोदून काढला होता बॉलला रिव्हर्सच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेकरता कॉलिंग आणि 2 धावा सुरक्षिततेने पळून झाल्यात. महारूप थांबणार नाही. अगदी वेगानं धावण्याकरता ओळखला जातं आणि तो एवढ्या सहजतेनं तुमच्या सापळ्यात अडकणारी नाही. तिथे वेगानं 3 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या.
या तिहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. अनुक्रमे 1, 2, 3 अशा धावा या 3 बॉलवर येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डबल आणि तिसऱ्या बॉलवर तिहेरी अशा अनुक्रमे 1, 2, 3 रन्स या धावफलकावर आल्यात, ज्यामुळे धावसंख्या 13वर. दोघांमध्ये अगदी चांगली रन बिटवीन विकेट ती आपल्याला पाहायला मिळाली. खूप तेज दौड दोघांनी लावली आणि या रन्स त्या धावफलकावर वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ तो सध्या प्रगतीपथावर आहे. 6 धावा या ओव्हरमध्ये ऑलरेडी जोडल्या गेल्यात. आणखी 5-6 धावा जर या ओव्हरमध्ये आल्या तर मग ते खूप मोठं यश असेल टीम जीवी स्पोर्ट्स महापोली करता. काय करतील येणाऱ्या बॉलवर ते इथे आपल्याला बघायचं आहे. प्रेक्षकांनाही उत्कंठ आहे की या मॅचचा विजेता कोण, त्यांनाही रिझल्ट पाहायचा आहे जो कोणाच्या बाजूला लागणार आहे. प्रतीक पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहे. प्रतीक पाटीलचा या ओव्हरचा चौथा बॉल समोर महारूप भाबे. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर उचली घेतोय, फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. प्रतीक आपली कलाकारी दाखवतोय. यावेळेस आत खेचलं होतं, बॉल टप्पा खाल्यानंतर हलकासा आत आला, बाउन्स बरोबर आत आला, त्यामुळे बॅटमध्ये घेणं ते शक्य झालं नाही. बॉल निर्धावच्या स्वरूपानं 13 धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता अजूनही 14-23 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23ची गरज आहे. यावेळेस फटका तो तेवढासा प्रॉपर मिडल नाही आहे. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 14 या आकड्यावर. शांत ठेवलंय, 7 धावा आल्यात. आणि इथे फलंदाजी खूप जास्त घाई गडबडीत येत असं चित्र नाही आहे. इत्मिनानमध्ये बॅटिंग करत आहेत, खूप जास्त रिस्क घेत नाही आहे. सिंगल डबल येत आहेत, ते घेतल्या जात आहेत. शेवटी जाऊन या मॅचला कन्वर्ट करण्याचा इरादा जरूर असेल, कारण आता 22 धावसंख्येची इथनं गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 13. या बॉलवर किती धावा सैफ कशा पद्धतीने खेळतोय ते पाहण्यालायक ठरणार आहे. प्रतीक पाटील इथे सातत्यानं एकाच टप्प्यावरनं बीट होतं, एकाच टप्प्यावरनं त्याला बंदिस्त केलं जातं. याआधी तिथे वेदांत नाही याच टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्याच्या विरोधात निर्धाव चेंडू हाताळले. प्रतीक नाही तोच टप्पा त्याच्या विरोधात टाकला आणि निर्धाव चेंडू टाकला. पाण्याची गरज आहे मैदानामध्ये, पाण्याची बॉटल घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. एकंदर 2 ओव्हरचा खेळ, तर नंतर 14 धावा विदाऊट लॉस. सेकंड इनिंगमध्ये 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम जीवी स्पोर्ट्स महापोली. तर छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण वळूयात. 14 धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 11 रन पर ओव्हरच्या सरासरीनं इथनं विजयाकरता गरज आहे 22 धावसंख्येची. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता मोनिश, तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. मोनिशच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज महारूप बाबे. बघूया महारूप आणि आसिफ या डावाला कशा पद्धतीने पुढे नेतात, मोनिश या डावामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. सर्वच गोष्टी पाहण्यालायक ठरणार आहेत, कारण मॅच एक मोठ्या स्टेजवरची आहे. 2 मोठ्या टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळत आहेत. भिवंडी ग्रामीणच्या या 2 महाशक्ती एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल
मारू बाबेनं पहिल्याच बॉलवर आक्रमकतेचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू खूप काळ हवेमध्ये राहिला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच कॅरी झालाय. विकेटचं पतन. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम महापोलीला लागलाय. फलंदाज महारूप बाबे बाद. चला नवीन बॅटर थोडं लवकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचे. महारूप तिथे बाद होऊन तंबूच्या दिशेनं जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया नवीन बॅटर कोण त्यांच्या जागी मैदानाच्या आतमध्ये येतील. बाबू खान ज्यांना फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले. बघूया बाबू खान इथे कशा पद्धतीने फलंदाजी ते करतील. फलंदाजीचा क्रम थोडासा बदलला गेलाय. आकाशला थोडंसं मागे ठेवलं गेलंय. कदाचित शेवटच्या ओव्हर करता राखून ठेवलं असावं. रणनीती असते. प्रत्येक टीमचे एक प्लॅन असतात. त्या प्लॅनच्या तहतच खेळ तो होत असतो. आणि इथे बाबू खान ज्याला फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये बोलावलं गेलंय. बघूया बाबू खान तो कशा पद्धतीने इथे खेळ करेल. चला मॅच ती सुरू करायची. वेळ खूप जास्त दवडला जातोय. कारण प्रेक्षक वर्ग जो तुमचा चांगला खेळ पाहण्याकरता आलेत. खूप जास्त वेळ गेला की मग तेही नाराज होतात. मग घराचा रस्ता तो पकडतात. त्यामुळे गेम थोडंसं स्पीडअप राहणं, मॅच कंटिन्यू राहणं ते तेवढंच गरजेचं आहे. ऑनलाईनच्या स्वरूपाने खूप सारी प्रेक्षक तुमचा खेळ पाहण्याकरता आतुर आहेत. इथे मात्र बॅटची कडा घेतली. शॉर्ट फाईन लेगमध्ये गेलाय. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. बाबू खान ही तेवढासा योग्य त्याने रिॲक्ट झाला नाही पहिला बॉल खेळत असताना. या पद्धतीनं जर शांततेचं आणि संयमाचं संत गतीचं क्रिकेट जर सुरू राहिलं तर टेंबिवलीकर ते तुम्हाला कधीच वर डोकं वर काढण्याची संधी ते देणार नाही. कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा एक्सपिरियन्स त्यांच्या पाठीशी जरूर आहे. प्रतीकसारखं एक चांगलं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. पुढचा बॉल इथे मात्र खोलडापाचा बॉल समोरच्या बाजूने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एवढ्या संत गतीचं क्षेत्ररक्षण झालं तर 2 होतीलच. इथे 2 धावा त्या सुरक्षिततेनं धाफलकावर जोडल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 17 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात 1 विकेटच्या पतनानंतर. 2.3चा खेळ तर नंतर 17 ही धावसंख्या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हरमधला बाकी आहे. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय. 1 रन करतात इथे प्रयत्न ते आपल्याला पाहायला मिळालेत. 1 रन तिथे धाफलकावर जोडले गेले. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते ते 18 या आकड्यावर. 2.4चा खेळ तो समाप्त. एकेरीस 18 धावा. सिंगलच येत आहेत. मोठे फटके पूर्णपणे लॉक केलेत असं म्हणायला हरकत नाही. एकही मोठा फटका तो खेळण्याची मुभा ती इथे दिली जात नाहीये. योग्यतेची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मोनिश. आणखी एक चांगला दर्जेदार बॉल मोनिशच्या वतीनं पाहायला मिळालाय. निर्धावच्या स्वरूपानं आलाय. जेव्हा विकेट किपर बॉल कलेक्ट करेल त्यावर तुम्हाला रन मिळणार नाही. एक निर्धाव चेंडू तो आपण पाहतोय. 7 बॉल विजयाकरता 18 धावसंख्येची गरज. मॅचला आपल्या बाजूने खेचलंय आता टेंबिवलीकरांनी असं म्हणायला हरकत नाही. आणखी एक चांगला बॉल. इथे बाबू खानला मैदानात पाठवलं गेलं आणि का पाठवलं गेलं ते कळालं नाही. जर तुमच्याकडे आकाश सारखा एक महत्त्वाचा बॅटर आहे त्याला मागे ठेवणं कितपत योग्य ठरतं या मॅचमध्ये ते आता पाहण्यालायक ठरेल. कारण इथे शेवटचे 6 बॉल आणि आता 3 षटकारांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 18 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. सहा चेंडू आणि 3 षटकार ते इथे खेळायचे आहेत. 6 चेंडूमध्ये 3 षटकार. बघूया इथे कशा पद्धतीने खेळले जातील. इथे जर 3 गगनचुंबी प्रहार 3 गगनचुंबी षटकार ते जर खेळले गेले तर या मॅचमध्ये विजयावर शिक्कामोर्तब करणं शक्य होऊ शकतं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सुहम ते गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत आहेत. शेवटचे 6 बॉल ते त्यांना हाताळायचे आहेत आणि या 6 बॉलमध्ये फलंदाजाला खेचायचे आहेत 3 षटकार. 3 षटकार या जवार चषकमध्ये जर त्यांना सलगचे खेचले तर निश्चित पारितोषिकं तर नक्की मिळणार आहेत. मात्र त्यासोबतच
विजयाचा जल्लोष तो इथे साजरा करता येणार आहे. सोहम गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न एक सिंगलमध्ये प्रयत्न केला आणि एकच सिंगलवर समाधान मानावं लागतंय. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 5 आणि या 5 बॉलमध्ये 17 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. 5 बॉलचा खेळ 17 धावसंख्येची गरज. 5 मध्ये 17 बनवायचे आहेत आणि या 5 मध्ये काय इथनं 17 बनवणं शक्य होणार आहे की त्यापासून दूर ठेवलं जाईल. बघा तो शेवटच्या बॉलवरचा चौकार. आता जवळपास 15 धावसंख्येची गरज असते. त्या 3 रन खूप महत्वाच्या ठरू शकतात या मॅचमध्ये. ब्लाइंड स्ट्रोक अंधाधुंद बॅट फिरते. बॅट आणि बॉलमध्ये संपर्काचं नाव नाही आहे. चेंडू सातत्यानं ऑफस्टोनच्या बाहेर पडतायत आणि विकेट किपरच्या बाहेर हातामध्ये निघून जात आहेत. एकच रणनीती आहे टेंबिवली संघाची या संपूर्ण मॅचमध्ये. आम्हाला ऑफस्टोनच्या बाहेर बॉल ठेवायचा आहे, तिथनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये न्यायचं आहे. कुठेही मोकळीक द्यायची नाही. फलंदाजाला अतिरिक्त काहीतरी करू दे, षटकार मारायचा मारू दे, मात्र ऑफस्टोनच्या बाहेर न मारू दे. हीच एक वेगळी रणनीती पाहायला मिळाली. बघा पुन्हा एकदा त्याच लाईनवर दुसरा कुठलाच बॉल टाकलेला नाही आहे. एकच चेंडू त्याची हाताळणी इथे सातत्यानं होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. ऑफस्टोनच्या बाहेर आणि त्याच लाईननं सातत्यानं डॉट बॉल ते हाताळले गेलेत. फलंदाजाला मेहनत करू दे आणि मेहनत करून मारू दे. आम्ही चॅनलमध्ये जाणार नाही आणि षटकार खाणार नाही. अगदी ते ठरवून गोलंदाजी ती सध्या आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ इथनं बाकी आहे. विजयाकरता 17ची गरज आहे. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवे ते डाऊन दे बॉल. क्षेत्ररक्षक या कॅच बरोबर मॅच तीही आपल्या कब्जामध्ये केली आहे. इथे या मॅचवर कुरघोडी करत असताना आपल्याला टीम संतोष मोहिते स्मृती टेंबिवली हा संघ या मॅचवर कुरघोडी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ आणि 17 धावसंख्येची गरज. मतीन आले त्यांनाही इथे एक डॉट बॉल तो टाकला गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना बॅटिंग ऑर्डरमध्ये जी चुकी झाली त्या चुकीचं कारण ही मॅच ती महापोलीस संघाला जीवी स्पोर्ट्स महापोलीस संघाला इथे गमवावी लागली. शेवटचा बॉल आहे. ज्या औपचारिकता आहे ते इथे पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच त्याला आपण लगेचच विनाविलंब सुरू करणार आहोत. इथे मात्र फटका फसला आणि याबरोबर विजयी होती टीम टेंबिवली संघाला. विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. आपल्या पुढच्या सामन्याच्या त्यांना लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम जीवी स्पोर्ट्स महापोली. आपण इथपर्यंत आलात, खेळलात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच या